नमस्कार मित्रांनो, प्रसिद्धी ग्राफिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अशा नवीन इंटरेस्टिंग होते. आज आपण घेणार आहे गणपती उत्सवानिमित्त आतुरता बांधणार डिझाईन, ते पण सिंपल आणि सोप्या पद्धतीने पिक्सलचा वापर करून आपण हे क्रिएट करणार आहोत. मटेरियल फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि व्हिडिओ करता कोणताही प्रॉब्लेम आता आपल्या इन्स्टाला फॉलो करून मेसेज करा. आणि डेली अपडेट आणि मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. हा व्हिडिओ खतरनाक झाला आहे. या व्हिडिओला सुद्धा व्हिजिट करा आणि या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर आपल्याला सिम्पली जायचं इंडियन फॉन्टवर क्लिक करून सिम्पली आपल्याला जे काही मंडळचं नाव आहे ते अशा प्रकारे इथे टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मंडळचं नाव आहे ते अशा प्रकारे इथे टाईप करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट केल्याच्यानंतर आपल्याला सिम्पली ते कॉपीचं ऑप्शन देतं. कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला तो कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचं युनिकोड पहिल्या ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे फॉन्टचं ऑप्शन दिसलं. फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये फॉन्टची लिंक दिली होती ती डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून सिलेक्ट करून इथे सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ज्या फोल्डरमध्ये आपण ती फॉन्ट ठेवले ते सिलेक्ट करून इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर आपल्याला सिम्पली ते अशा प्रकारच्या नवनवीन स्टाईलमध्ये ते बघायला भेटेल. त्याच्यानंतर जे का आपल्या मंडळाचं नाव असेल तर अशा प्रकारे इथे टाईप करायचं. जे आपण कॉपी केलं तर इथे पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारच्या स्टाईलमध्ये आपण अक्षर चेंज करायचं तर आपण इथे अशा प्रकारे चेंज करू शकता. बघू शकता तुम्ही अशा विविध प्रकारमध्ये आपण फॉन्ट चेंज स्टाईल चेंज करू शकतो. त्याच्यानंतर आपलं हे नाव कंप्लीट झालं असेल तर कंप्लीट झाल्याच्यानंतर सिम्पली आपल्याला ते इथे कॉपीचं ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ते कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला जायचं आहे पिक्सल लॅब ॲपमध्ये. त्याच्यानंतर याचं आपल्याला पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड असेल. त्याच्यानंतर आपली एक PNG आहे ती सनसेट टाईप ती ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपली PNG आहे ती अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली जे आपण टेक्स्ट ॲड केली होती ती टेक्स्ट आहे ती इथे ॲड करायची. सिम्पली मी इथे माझी टेक्स्ट आहे तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला कशा प्रकारे ॲड करायचे आहे. एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला जे काय आपण कॉपी केलं होतं तिथे पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे मी तो कट करतो, फक्त रत्नागिरीत ठेवतो. त्याच्यानंतर आपण एकदम मिडलला सेट करून घ्यायचं आहे. परत 30 लेअर कॉपी करायचं आहे. परत एडिट ऑप्शन क्लिक करून सिम्पली आपल्याला ते शेवटचा रत्नागिरीचा राजा आहे हे टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लोगो आहे तो दिसतो. त्याच्यानंतर आपले गणपतीची PNG आहे ते ॲड करायचे. ते ॲड केल्यानंतर अजून खूपच छान दिसेल. पहिले ह्या दोन तर लॉक करून घ्या, नंतर त्या परत हलतील. अशा प्रकारे आपली PNG आहे गणपती बाप्पाची ते ॲड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता खूपच खतरनाक असा लोगो एडिटिंग करून आपला झाला आहे. ती पण लेअर लॉक करून ठेवायचं आहे. ओके, बघू शकता खूप छान झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळी 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करून आपल्याला ती सेव्ह करायची आहे. त्याच्यानंतर अल्ट्रा जाऊन आपल्याला सेव्ह टू गॅलरी करायची आहे.
तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ लाईक केला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी. चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.